नर्मदे यार या ठिकाणी मी आहे ना आपल्या ना आजच्या दिवसाचे आपल्याला जी नर्मदा मैयाला नमन करून आणि भगवान सूर्यदेवाचे दर्शन घेऊन 33 कोटी देवांचे दर्शन घेऊन मी माझ्या परिक्रमेची सुरुवात करतो. आज मी आता मला जंगल मार्ग लागणार आहे. हापेश्वर आणि सुलपानी मार्ग आहे आणि मी कवाट हे पहा मी कवाट हा तालुका आहे ना, तालुक्याचं गाव होतं, हा तालुका होता. ह्या तालुक्याला मी सोडून आता मी माझ्या परिक्रमेची सुरुवात करत आहे. तर हा जो मार्ग आहे हा थोडा कढीपाणी, हा मला 13 किलोमीटर कढीपाणी 13 किलोमीटर आहे. मला हा जो मार्ग आहे थोडा म्हणजे थोडा वेळ हा हवे लागेल, नंतर मला जंगल लागेल. नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. या ठिकाणी मी आहे ना आता कवाड पास करून आलो आहे. कवाड हे तालुका आहे, कवाड तालुका आहे. या तालुका पास करून आलो आहे. आता मला जायचं ते कढीपाणी, सुलपाणी आणि हापेश्वर हे जे आहे उत्तर तटावरती 32 किलोमीटर आहे. पण अवघड आहे, भरपूर एकटाचे, कोणच नाही या रोडनी, शक्यतो येते नाही कोणी या मार्गे. हे पाठीमागून या मार्गे येत नाही आहे. हे जे मैया किनारी मार्ग आहे थोडासा अवघड आहे, पण मी चाललेलो आहे. पुढे मला एखाद्या 2 परिक्रमा अशी भेटतील त्यावेळेस त्यावेळेस आम्ही साथ, कारण लय जण तिथं हे नाही आहे, आश्रम नाही आहेत. हे असं कुणाकडं तरी मागून घ्यायचं आणि मग खायचं. नर्मदे यार या ठिकाणी बघा मी आहे ना आत्ता आहे ना कवाड सोडून आल्याच्या नंतर मला हापेश्वर या ठिकाणी जायचं आहे. हापेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन, हापेश्वर महादेव हे आपल्या नर्मदा मैयाच्या आहे ना पाण्यामध्ये, आणि दर्शन घेऊन कढीपाणी आणि सुलपाणी जंगल, ह्या जंगलातून मी 32 किलोमीटर 2 दिवस या जंगलात आहे. या जंगलातून मी 2 दिवसानंतर मी जंगलातून बाहेर निघणार. आणि या जंगलामध्ये आपल्याला हे नाही आहे, आश्रम नाही आहेत. आश्रम नसल्यामुळे आपल्याला जे लोक असतील तिथे त्या लोकांकडून थोडंसं मागून खायला लागणार, आणि तिथेच कुठंतरी एखादं मंदिर इथे आसरा घेऊन आपल्याला विश्रांती करावं लागेल. आणि मी आता सध्या तर एकटाचे, बघूया पुढे एखादं कोण परिक्रमा अशी भेटले आणि सहसा कोणी ह्या रोडला येत नाही, इकडनं येत नसल्यामुळं आपल्याला परिक्रमा अशी काय भेटणार नाही. हे पहा त्या ठिकाणी आहे ना आपण आता थोडं आपल्याला जंगलाचं हे लागलेलं आहे. एकटाच असल्यामुळं रस्त्याने कोण दिसत नाही. नर्मदे या ठिकाणी बघा मी आहे ना आत्ता आहे ना कवाड पास करून आल्याच्या नंतर मी आहे ना 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती आलेले आहे. कारण इथं बोर्ड नसल्यामुळं अंतर काही कळत नाही. आणि एक गोष्ट अशी आहे का ह्या मार्गे कोणी येत नसल्यामुळं आहे ना कोणच नाही आहे, आश्रम वगैरे ते नसतात. हे जंगल आहे. तर मला जंगल थोडं चालू झाले, आणि जंगल चालू झाल्याच्या नंतर हे थोडं जंगल चालू झालं. अजून मोठं जंगल यायचं आहे. मोठं जंगल म्हणजे ते अवघड जंगल आहे, ते यायचं आहे अजून. मग ते जंगलातून पार व्हायचं आहे. मी या 32 किलोमीटर अंतरामध्ये 2 दिवस मुक्कामी थांबणार आहे, कारण मला करावंच लागणार. हे बा नर्मदे यार या ठिकाणी चालेल. नर्मदे यार या ठिकाणी मी आहे ना तर आपल्या आहे ना सगळ्या जंगलात आहे, आणि हे जंगलातून आहे. आणि हे जे आहे हापेश्वरला चाललो आहे मी. हापेश्वर कढीपाणी जे आता मला जंगल लागले, हे पूर्ण जंगल आहे. आणि या जंगलात रोड आहे, पण नंतर आपल्याला रोड नसणार. या जंगलातून चाललो आहे आणि माझी ही परिक्रमा, आणि मी एकटाच आहे. नर्मदे यार हे 32 किलोमीटर हे मला एकट्यानेच पार करायचे. पण मी एकटा नसून मी एक मैया माझ्या संग आहे.
माझ्या संग मैया आहे. मी काहीही आम्ही मैया आणि मी बस नर्मदे हर. या ठिकाणी कवाडवरून आल्याच्यानंतर तालुक्यात आहे ना, ह्या ज्या आपल्या आहे ना परिक्रमा मार्ग आहे, हा मार्ग फक्त आपल्याला आहे ना शुलपाणी, कडिपाणी आणि हापेश्वर ह्या जंगलातून 32 किलोमीटर अंतर आहे. आपल्याला 2 दिवस लागतात. हे जो रोड दिसतो इकडे न जाता आपल्याला हाच मोठा रोड पकडून आहे ना पुढं आहे ना पुढं चालायचं आहे आपल्याला. हा मोठा रोड पकडून एक 10 किलोमीटर ते 12 किलोमीटर अंतर आहे. हा रोड आपल्याला पुढे चालायचं आहे. नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. ह्या ठिकाणी मी आहे ना कवाडवरून आलो. कवाडवरून आहे ना आता मला ह्या ज्या 2 ठिकाणी रस्त्यावरती आहे ना 2 ठिकाणी मला चाय प्रसादी भेटली. चाय प्रसादी आहे ना हे लोक इकडचे आहे ना खरोखर तुम्हाला सांगतो एकदम चांगली लोक आहे. आणि ते जंगल असल्यामुळे आहे ना सेवा चांगली देतात. एकटा माणूस असल्यावर त्याला खरोखर चांगली सेवा देतात. परिक्रमावासी कमी येतात इकडनं, त्याच्यामुळं सेवा चांगली जातात. आणि भरपूर जण गाडीने पण करत असतात. गाडीने जाऊन येतात हापेश्वरला, परत लिंबडी मार्गे जातात. कारण हा मार्ग नाही आहे चालत जाण्याचा, दुसरा मार्ग आहे. त्या मार्गे चालत जातात. आणि आपली परिक्रमा तिकडनं जी वयस्कर लोक असतात ते त्या मार्गे जातात. तर आपण हापेश्वरला आज आपल्याला 18 ते 19 किलोमीटर रनिंग होणार आहे आजचं. तर मी आज स्लो चालतो आहे. नर्मदे. या ठिकाणी मी आत्ता आहे ना कवाड पास करून आल्याच्यात मला लिंबडी लागले. लिंबडी ह्या ठिकाणावरून आहे ना आपल्याला आहे ना एक मार्ग फुटतो, एक हापेश्वरचं दर्शन घेऊन परत रिटर्न येऊन आपल्याला लिंबडीवरून जायचं असतं. आणि ज्याला कडिपाणी शुलपाणी करायचं नसतं त्याला, कारण ते पूर्ण चढ उताराचं आहे आणि अवघड असल्यामुळं सहसा कोणी करत नाही तिकडनं. आणि ते परत ह्या मार्गे महादेवाचं दर्शन घेऊन हापेश्वर महादेव आहे त्यांचं दर्शन घेऊन परत रिटर्न येत असतात आणि लिंबडी मार्गे जातात. नर्मदे हर.